पश्चिम घाटातील कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्यात जैवविविधता अधोरेखित होताना पाहायला मिळते। प्रामुख्याने गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्यात विविध वन्यजीवांमुळे येथील समृद्धता आता वाढते। हे अभयारण्य 351.16 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेलं आहे। दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्र सरकारने 1958 साली संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले। त्यानंतर 1985 मध्ये राधानगरी आणि काळंबावाडी परिसरातील जंगल क्षेत्राचा या अभयारण्यात समावेश करण्यात आलाय। याच अभयारण्यात वाघ, बिबट्या यांच्यानंतर आता अस्वलही आढळले। त्यामुळे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी यांच्याकडून आनंद व्यक्त होतोय। राधानगरी दाजीपूर परिसरात गेल्या 2 ते 3 वर्षात वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ, बिबट्या या प्राण्यांचे छायाचित्र टिपण्यात आले। तर अलीकडेच सुभेदार, रायबा, सरदार आणि राणोजी हे 4 नग वाघ आढळले होते। आता वाघांच्या पाठोपाठच 18 ते 29 मार्च दरम्यान 3 अस्वले वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। राधानगरी अभयारण्यात आढळलेल्या अस्वलांमुळे शिकार प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण राहणार आहे। बिया पसरवून वनांचे पुनरुत्पादन करणं, शिकारी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून परिसंस्थेचा समतोल राखणे, मृत प्राणी खाऊन जंगल स्वच्छ ठेवणे अशा महत्त्वपूर्ण प्रक्रिया अस्वल बजावतात। त्यामुळे राधानगरी अभयारण्यात जैवविविधता अधिक समृद्ध आता होणार आहे। निसर्ग समृद्धतेने नटलेले राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रामधील गव्यांसाठी राखीव असणारे पहिले अभयारण्य आहे। या ठिकाणी असणारे जैवविविधतेमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरीसृप, फुलपाखरे, कीटक यांच्या विविध प्रजाती आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात। राधानगरी धरण तसेच काळामडी धरण परिसरामध्ये पसरलेले सुमारे 351.16 चौरस किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले आपले राधानगरी अभयारण्य तसेच या ठिकाणी असणारी जैवविविधता यामुळे हे महाराष्ट्रामधील एक निसर्ग पर्यटन केंद्र बनलेले आहे। तसेच या ठिकाणी वाघाचे देखील अस्तित्व आपणास दिसून आलेले आहे। या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये वाघ तसेच अस्वलांचे व्हिडिओ आपणास पाहावयास मिळत आहेत। या ठिकाणी निसर्ग भ्रमंतीसाठी येत असताना किंवा जंगल सफारीसाठी येत असताना येणाऱ्या पर्यटकांनी येथील निसर्ग नियमांचे तसेच येथील फॉरेस्ट विभागाने जे दिलेल्या नियम व अटी आहेत यांचे तंतोतंत पालन करून येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा। डिसेंबर 2022 मध्ये वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या याच अभयारण्यात टिपण्यात आलेला। या कालावधीतच हसने दाजीपूर परिसरात हत्तीही बराच काळ स्थिरावला होता। 2022 मध्ये भारतातील सर्वात मोठे सदर्न बर्ड विंग फुलपाखरू देखील इथं आढळलेलं। त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये लूना मॉथ हे पतंग फुलपाखरू निदर्शनास आलेलं। त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये राधानगरी येथे सिग्नेचर स्पायडर हा कोळी आढळलेला। आता वाघांच्या अस्तित्वासोबतच अस्वले आढळल्याने अभयारण्यातील जैवविविधता समृद्ध होते। तसेच जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना गव्यांसोबतच वाघ, बिबटे, अस्वल यांचं आकर्षण असल्याचं पाहायला मिळते। मात्र अभयारण्यात फिरायला येताना पर्यटकांनी वनविभागाच्या सूचनांचं पालन करणंही तितकंच गरजेचं आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य गौरव सांगावकर यांच्यासह मी दुर्वा दळवी।